नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभिप्रेरणात्मक प्रक्रिया आणि भावनिक बुद्धिमत्ता या तिसऱ्या प्रकरणातील रोमचा संप्रेषण सिद्धांत अभ्यासणार आहोत. रोमचा संप्रेषण सिद्धांत व्हिक्टर एच रोम यांनी मांडलेला आहे. त्याला रोमचा अपेक्षापूर्ती सिद्धांत असेही म्हटले जाते. या सिद्धांतानुसार संप्रेरण हे 3 घटकातून निर्माण होत असते. पहिले फलिताच्या अपेक्षेची तीव्रता, दुसरे अपेक्षापूर्ती आणि तिसरे फलित निश्चितीचा अंदाज. फलिताच्या अपेक्षेची तीव्रता म्हणजेच कर्मचाऱ्याची फलिताची इच्छा किती तीव्र आहे त्याचे मोजमाप या घटकातून होत असते. अपेक्षापूर्ती प्रयत्नातून कामगिरी कितपत यशस्वी होईल याबद्दल कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेचे मोजमाप केले जात असते. आणि तिसरे फलित निश्चितीचा अंदाज, कामाचे फलित मिळेल की नाही याविषयी कर्मचाऱ्यांचा अंदाज. रोम यांनी या 3 घटकातील परस्पर संबंध आपल्याला सांगितलेला आहे. संप्रेरण म्हणजेच फलिताच्या अपेक्षेची तीव्रता, अपेक्षापूर्ती म्हणजे फलित निश्चितीचा अंदाज. हे 3 घटक आता आपण बघणार आहोत. त्यात आहे फलिताच्या अपेक्षेची तीव्रता. एखाद्या व्यक्तीला जर कामाचे फलित हवे असेल तर ते मिळवण्याची तीव्रता या घटकाशी संबंधित असते. आपले इस्पित साध्य करण्याची व्यक्तीची किती इच्छा आहे त्याचे मोजमाप यातून केले जात असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला पदोन्नती हवी असेल तर पदोन्नतीसाठी इच्छा खूप तीव्र आहे व तीव्रता निर्देशांक खूप जास्त आहे असे मानले जात असते. प्रत्येक व्यक्तीला फलिताची इच्छा असते, परंतु ती बिनशर्त नसते आणि परिस्थितीप्रमाणे व काळानुसार ती बदलत जाते. म्हणून ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जुन्या इच्छा पूर्ण झाल्या की नव्या इच्छा त्यांची जागा घेत असतात. अपेक्षापूर्ती सिद्धांताचा वापर करून व्यवस्थापकांना एखाद्या कर्मचाऱ्याला विविध फलितांपैकी विशिष्ट फलिताबाबतची आवड व तिची तीव्रता कळू शकते आणि त्याप्रमाणे त्याच्या फलितांबाबत तो आवश्यक ते बदल करू शकत असतो. पुढे आहे सकारात्मक इच्छा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट गोष्ट हवी असते तेव्हा ही तीव्रता सकारात्मक असते. नकारात्मक इच्छेमध्ये जेव्हा व्यक्तीला नोकरीतील कमी महत्त्वाच्या कामावर बदली अशा प्रकारची फलनिष्पत्ती नको असते तेव्हा ती तीव्रता नकारात्मक असते. पुढे आहे शून्य तीव्रता. जेव्हा एखाद्या फलनिश्चितीबाबत कर्मचारी निर्विकार असतो तेव्हा ती तीव्रता 0 असते आणि तेव्हा कर्मचारी सर्वोत्तम योगदान देत असतो. पुढे आहे आंतरिक इच्छेची तीव्रता. सकारात्मक आणि नकारात्मक तीव्रतेप्रमाणे अजून एक प्रकारची तीव्रता असते, ती म्हणजे आंतरिक तीव्रता. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला एखादे काम योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचे मानसिक समाधान केवळ कामातून मिळते किंवा काहीतरी नवे केल्याचे समाधान मिळते तेव्हा त्याच्या इच्छेची तीव्रता आंतरिक आहे असे समजता येईल. फलिताच्या शक्यतेची तीव्रता किंवा अपेक्षापूर्ती. कामासाठी केलेल्या प्रयत्नातून फलित मिळतेच की नाही याबद्दलची भावना यातून मोजली जात असते. इतर शब्दात सांगायचे झाले तर विशिष्ट काम केले तर विशिष्ट फळ मिळेल अशी अपेक्षा असते. बहुधा मागील अनुभवावर ही अपेक्षा अवलंबून असते. ही अपेक्षा -1 ते +1 या मर्यादेत मोजली जात असते. जर एखादी कृती केल्यावर काहीच निष्पन्न होणार नाही असे कर्मचाऱ्याला वाटत असेल तर अपेक्षापूर्तीची शक्यता 0 असते. जेव्हा अपेक्षेप्रमाणे निष्पत्ती निश्चित होणार असे वाटते तेव्हा अपेक्षापूर्तीची शक्यता +1 ते 0 असते. सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षापूर्तीची शक्यता 0 ते +1 या दरम्यान असते. फार कमी वेळा ती 0 किंवा +1 असते. स्वतःच्या कार्यक्षमतेमध्ये एखादे काम पूर्ण करण्याची क्षमता, भूमिका पार पाडण्याची अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती किंवा एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्याची समर्थता यांचा समावेश यात होत असतो.
उच्च गुणवत्तेची कार्यक्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण प्रयत्न केले तर समाधानकारक कामगिरी होईलच असा विश्वास असतो. तिथे अपेक्षापूर्तीची शक्यता जास्त असते. पुढे आहे फलित निश्चितीचा अंदाज. काम पूर्ण झाले की फलित किंवा फळ मिळणारच याबद्दल कर्मचाऱ्यांना विश्वास यातून व्यक्त होत असतो. हा अंदाज -1 ते +1 या मर्यादेत मोजला जातो. जेव्हा कर्मचाऱ्याला दिसते की पदोन्नती कामगिरीवर अवलंबून असते तेव्हा फळ निश्चितीचा अंदाज उच्च स्तरावर असतो. परंतु पदोन्नतीच्या निर्णयाचे निकष स्पष्ट नसतील तर हा अंदाज अत्यंत कमकुवत ठरत असतो. पुढे व्यवस्थापन आणि अपेक्षापूर्तीचे मॉडेल. संस्थात्मक वातावरणाला लोकांना अनुभवाच्या बळावर आपल्याला कशाचे मोल इतर गोष्टींपेक्षा जास्त वाटते ते सांगता येते आणि इच्छित गोष्ट साध्य करण्याची शक्यता कितपत आहे हे समजते. यातूनच कर्मचाऱ्यांमध्ये कृतीसाठी उत्साह किंवा संप्रेरणा निर्माण होत असते. व्यवस्थापन आणि अपेक्षापूर्तीच्या मॉडेलमध्ये प्रथम आहे की वैयक्तिक प्राधान्य लक्षात घेणे गरजेचे आहे. व्यवस्थापनाने म्हणूनच कर्मचाऱ्यांना काय हवे, कितपत हवे ते समजून घ्यावे व ते मिळवून देण्याची शक्यता वाढविण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाला प्रयत्न करावे लागतात. कुणाला काय हवे हे जो तो ठरवू शकतो, परंतु कर्मचाऱ्यांची माहिती व अनुभव यातून त्याच्या फलितात बदल करता येतो आणि काही विशिष्ट निष्पत्तीसाठी सकारात्मक मूल्ये फलितामध्ये वाढविता येत असतात. दुसरे, कर्मचाऱ्यांच्या इच्छेची तीव्रता. काही असले तरी कर्मचाऱ्यांच्या इच्छेची तीव्रता लक्षात आल्यावर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे वर्तन व कार्यनिष्पत्ती यातील कार्यकारण भाव अधिक दृढ करून अपेक्षापूर्तीची शक्यता वाढवू शकतो. अधिक चांगल्या संदेशवहनातून किंवा इतरांनीही असे फलित मिळवल्याचे दाखवून व्यवस्थापनास हे करणे शक्य होत असते. पुढे अपेक्षापूर्तीची शक्यता वाढविणे. व्यावसायिक संस्थेच्या दृष्टीने सर्वात उत्तम परिस्थिती म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये फलिताची इच्छा अधिक तीव्र असणे व लोकांना अपेक्षापूर्तीची शक्यता जास्तीत जास्त वाटणे. अपेक्षापूर्तीचे मॉडेल आपण स्वीकारले तर लक्षात येते की एखाद्या कर्मचाऱ्याला संप्रेरण देण्यासाठी व्यवस्थापक काही गोष्टी करू शकतो. त्यातील पहिली गोष्ट आहे की कर्मचाऱ्यांमधील चांगल्या गुणाबद्दल चांगले संदेशवहन केल्याने त्याच्या कामगिरीत वाढ होत असते. दुसरे की व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षापूर्तीची शक्यता वाढवावी. त्यासाठी काम केल्याने खरोखरच इच्छित फळ मिळेल या दृष्टीने काम आणि फलनिश्चिती यातील संबंध अधिक स्पष्ट करावे. रूमच्या सिद्धांतातील पुढचा मुद्दा आहे वर्तनात सुधारणा. व्यवस्थापनाने आहे ती परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचे हेतुपूर्वक वर्तन सुधारावे यासाठी प्रयत्न करायला हवे. नंतर व्यवस्थापक पुढील परिस्थितीमध्ये चुका सुधारण्याच्या दृष्टीने कृती करू शकतात. त्यात पहिले आहे की कमी प्रयत्न आणि जास्त अपेक्षा. जेव्हा कर्मचाऱ्याकडे पुरेसे कौशल्य आणि अनुभव नसतो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवत असते. आपल्या प्रयत्नातून अधिक चांगली कामगिरी होईल असा त्याला विश्वास नसतो. अशा वेळी व्यवस्थापनाने त्याचे कौशल्य सुधारण्यासाठी संधी निर्माण करायला हवी. अशा प्रकारे प्रयत्न आणि कामगिरीमधील परस्पर संबंध सुधारता येतात. दुसरे, कमी कामगिरी पण फलित निश्चितीची इच्छा जास्त. या ठिकाणी आपण सांगू शकतो की कर्मचाऱ्याला अनुभव येतो की सारखेच काम करून सारखे फलित मिळत नाही. जेव्हा कामाबद्दल दिलेल्या प्रोत्साहनामध्ये सुसंगतता व सातत्य नसते आणि कामाचे फलित केवळ कामगिरीवर अवलंबून असण्याऐवजी इतर घटकांवर अवलंबून असते तेव्हा असे होत असते. म्हणून व्यवस्थापनाने कामगिरीच्या मूल्यमापनाचे तंत्र अशा वेळी पुन्हा तपासून पाहावे आणि सर्वांना समान व न्याय्य अशा प्रकारे कामगिरी व फलितातील परस्पर संबंध निश्चित करावे. पुढे आहे की फलिताची इच्छा अपेक्षेपेक्षा कमी असणे. व्यवस्थापनाला कामाबद्दल मिळणाऱ्या बक्षिसाचे मोल कामगाराला वाटेल त्यापेक्षा वेगळेच असू शकते. अशा वेळी कामगिरीवर आधारित बक्षीस किंवा फलित किती योग्य आहे याबद्दल व्यवस्थापनाने निर्णय घ्यायला हवा.
काही कामगारांना पैशाच्या स्वरूपात बक्षीस अधिक प्रिय वाटते. काही जणांना इतर कुठल्याही बक्षिसापेक्षा जाहीरपणे कौतुक होणे अधिक महत्त्वाचे वाटत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने रूमच्या सिद्धांतातून एखादी व्यक्ती उपलब्ध पर्यायातून विशिष्ट मार्गाचीच निवड का करते आणि इतर उद्दिष्टांपेक्षा काही विशिष्ट उद्दिष्टे साधण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसे संप्रेरित करता येते हे स्पष्ट होत असते. आता आपण भावनिक बुद्धिमत्ता समजावून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या भावना या त्याच्या जाणीवांशी निगडीत असतात. यातून दोन व्यक्तींमधील परस्पर संबंध स्पष्ट होत असतो. कुणाविषयी आणि कुठल्या तरी वस्तूविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल तीव्र जाणीव म्हणजेच भावना आहे असं आपण सांगू शकतो. संघटनात्मक वर्तणुकीत कर्मचाऱ्याच्या वर्तनातील हा भावनिक बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा भाग समजला जातो. बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीची विवेकपूर्वक विचार करण्याची, हेतुपूर्वक काम करण्याची आणि सभोवतालच्या परिस्थितीशी प्रभावी पद्धतीने जुळवून घेण्याची एकंदर क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय. भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणजे अंतर्गत जाणीवांशी व्यवहार्य प्रतिक्रिया घडवून आणण्याची मानसिक क्षमता. यामध्ये बुद्धिवादी विचारांना जोड देण्यासाठी दुसऱ्याच्या भावना ओळखणे, त्यांचा शोध घेणे व स्वतःतही अशा भावना निर्माण करणे. त्याचप्रमाणे माणसाची भावनिक व बौद्धिक प्रगती व्हावी या दृष्टीने भावनांवर नियंत्रण ठेवणे या गोष्टीचा समावेश होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे एखाद्या व्यक्तीची मानसिक सामाजिक घडण सभोवतालच्या समाजाशी गटांशी जुळण्यास मदत होत असते. भावनात्मक बुद्धिमत्ता जेवढी जास्त तेवढेच सामाजिक व समूह जीवन जास्त समृद्ध होत असते. आता आपण भावनिक बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे डॅनियल गोलमन यांची. यांच्या मते भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या भावनांची आणि त्याचबरोबर इतरांच्या भावनांची जाणीव होण्याची क्षमता, तसेच स्वतःला प्रेरित करणे, आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि आपल्या भावनांचे व्यवस्थापन करणे होय. दुसरी व्याख्या आहे आर्म कार्टराइट आणि ॲमेंडा सोलोवे 2007 मध्ये यांनी केलेली ही व्याख्या आहे. यांच्या मते भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या भावना आणि जाणीवा यांचे आकलन, त्यांचा स्वीकार व त्यांची मान्यता होय. त्याचप्रमाणे यामध्ये स्वतःवर त्यांचा होणारा परिणाम व या माहितीचा स्वतःचे वर्तन सुधारण्यासाठी उपयोग करून घेऊन इतरांबरोबरील संबंधांचे व्यवस्थापन आणि सुधारणा करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. या व्याख्यांवरून आपण सांगू शकतो की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जाणीवांचे आणि भावनांचे संचालन करण्याची, त्यांच्यामध्ये वर्गीकरण करण्याची व एखाद्या व्यक्तीच्या विचारांना आणि कृतींना मार्गदर्शन म्हणून उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. भावनिक बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले वैशिष्ट्य आहे आत्मजागृती. ज्या व्यक्तीची भावनिक बुद्धिमत्ता ही आत्यंतिक उच्च स्तरावरील असते अशी व्यक्ती आत्मजागृतीच्या दृष्टिकोनातून संपन्न असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेत असताना या व्यक्ती त्यांच्या ज्या भावना असतात त्या भावना ते नियंत्रणामध्ये ठेवत असतात. अशा व्यक्ती त्यांच्या भावनांना त्यांच्या मनावरती ताबा मिळवून देत नाहीत किंवा भावनिक गोंधळाची कोणतीही परिस्थिती ते निर्माण होऊ देत नाही. दुसरे वैशिष्ट्य आहे स्वनियमन. भावनिक बुद्धिमत्ता ही व्यक्तीला तिच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला मदत करत असते आणि कोणत्याही प्रकारे आक्रमक निर्णय घेण्यापासून व्यक्तीला थांबवत असते. कोणत्याही व्यक्तीला प्रतिसाद देण्यापूर्वी त्या व्यक्तीला भावनिक बुद्धिमत्ता विचार करायला शिकवत असते. स्वनियमन हे व्यक्तीला विवेकी, बदलांचा स्वीकार करायला लावणारे आणि प्रामाणिक व जागृत बनवत असते. पुढील वैशिष्ट्य आहे प्रेरणा. ज्या व्यक्तींकडे भावनिक बुद्धिमत्ता ही मोठ्या प्रमाणावरती असते
त्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात स्वयंप्रेरित असतात. दीर्घकालीन यशप्राप्तीसाठी या व्यक्ती मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण असतात. अनेक आव्हानांचा सामना ते सकारात्मक पद्धतीने करत असतात. तसेच त्यांची कामाच्या ठिकाणी उत्पादकताही अधिक असते. ते त्यांची कार्य अधिकाधिक अचूकतेने व वेगाने पूर्ण करत असतात. पुढील वैशिष्ट्य आहे समानाभूती किंवा त्याला आपण म्हणतो सहानुभूती. भावनिक बुद्धिमत्ता ही ज्या लोकांची अत्यंत उच्च दर्जाची असते. त्या व्यक्ती अन्य व्यक्तींची भावनिक स्थिती आणि त्यांच्या सभोवतालची स्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतात. या व्यक्ती मानवी संबंधांचे व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करू शकतात, ज्यामुळे या व्यक्ती इतरांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत असतात. व पुढील वैशिष्ट्य आहे सामाजिक कौशल्य. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती या सामाजिक आणि संप्रेषण कौशल्यांचे तात्काळ संपादन करतात. त्या व्यक्ती अन्य व्यक्तींना देखील चांगल्या प्रकारे प्रेरित करत असतात आणि त्यामुळे या व्यक्तींचे संघ बांधणीचे कौशल्य हे चांगले असते. ते कोणत्याही समस्या त्यांचा जो विस्तृत स्वरूपाचा दृष्टिकोन असतो त्याच्या आधारे समजून घेऊन त्या समस्या सोडवत असतात. विद्यार्थी मित्रांनो, कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेचे काय महत्त्व असते ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम प्रभावी परस्पर संवाद व समन्वयासाठी म्हणजेच काय तर कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्याने आपले ज्ञान व कौशल्य वेळेत प्रभावीपणे वापरणे हे कामाच्या ठिकाणी त्याने भावनांवर घातलेले नियंत्रण व लक्ष्य प्राप्तीसाठी सर्वोत्तम योगदान देण्याची त्याची मानसिक तयारी यावर अवलंबून असते. प्रत्येक संस्थेमध्ये कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना, सूचना आणि मते असणारे अनेक गट असतात. या सर्व गटातून प्रभावी संवाद आणि समन्वय साधल्यानेच उत्तम कार्य निष्पत्ती होऊ शकत असते. अशा ठिकाणी भावनात्मक बुद्धिमत्ता फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते व त्या संदर्भात अनेक प्रश्नही उभे राहत असतात. त्यातील पहिला प्रश्न आहे की प्रत्यक्ष काम करण्यात काहीच लोक जास्त का स्वतःला गुंतवून घेत असतात किंवा काही व्यक्ती व्यवस्थापन आणि संस्थेसाठी कायम समस्याच का निर्माण करतात. पुढचा प्रश्न आहे की काही व्यक्तींना संस्थेच्या हितापेक्षा स्वतःचे हित अधिक महत्त्वाचे का वाटत असते. तर बऱ्याच वेळा या प्रश्नांची उत्तरे संस्थेशी निगडित घटकांपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेच्या शोधातच जास्त सापडत असतात. पुढील महत्त्व आपण सांगू शकतो की संघर्षकारक परिस्थिती टाळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे. उच्च भावनात्मक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती स्वतःचे मूड आणि भावनोत्सर्ग यावर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांना दिशा देऊन मार्ग दाखवू शकतात व त्यांना आटोक्यात ठेवू शकतात व अशा प्रकारे इतरांशी प्रभावीपणे संपर्क ठेवून त्यामुळे त्यांना बदल यशस्वीपणे हाताळता येत असतो व समस्या सहजपणे ते सोडवत असतात. पुढे आहे की सांघिक कार्यनिर्मितीसाठी भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाची ठरते. भावनात्मक जाणीव असल्याचा एक महत्त्वाचा फायदा असा की कामाच्या ठिकाणी परस्पर संबंध जास्त सुरळीत होतात व त्यामुळे हवे ते आदर्श सांघिक काम होऊ शकत असते. म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेमुळे व्यवसायात किंवा संस्थेमध्ये सांघिक कार्यनिर्मिती ही चांगल्या प्रकारे होऊ शकत असते. पुढे आहे की भावनांनी भरलेली परिस्थिती हाताळतानाही भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग होत असतो. व्यवस्थापकांनी आपली संस्था यशस्वी व्हावी यासाठी भावनात्मक बुद्धिमत्तेचा शोध घेणे सुद्धा गरजेचे असते. त्यांनी लोकांच्या भावना, जाणीवा, उत्कटता व संस्थेवर त्यांचा होणारा एकंदर परिणाम लक्षात घ्यावयास हवा. बदलत्या कामाच्या परिस्थितीत लोकांमध्ये भीती, काळजी, निराशा, तणाव, चीड उत्पन्न होऊ शकत असते. बदलत्या परिस्थितीत व्यवस्थापन कसे जुळवून घेतो, स्वतःची क्षमता दाखवतो, यातून त्यांचे स्वनियंत्रण व भावनांवर आवर घालण्याची ताकद लक्षात येत असते. म्हणून कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, कामाच्या ठिकाणी किंवा कामातील उत्पादकता व सक्रियता वाढवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांची कार्याभिमुखता तसेच
स्वतःची जाणीव वाढवण्यासाठी व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांसाठी भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याकरता काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात आपण बघणार आहोत. त्यात सर्वप्रथम आपण सांगू शकतो की व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांकरता काही सूचना इथे सांगितलेल्या आहेत. त्यात पहिली सूचना आहे की प्रत्येक कर्मचारी व व्यवस्थापकाने स्वतःची जाणीव विकसित करावी. संस्थेतील प्रत्येकाने आपापल्या कामाशी प्रामाणिक राहायला हवे. पुढची सूचना आहे की सचोटीचा दर्जा उच्च राखावा व स्वतःकडे चिकित्सक दृष्टीने पाहायला हवे. स्वतःची क्षमता व मूल्ये याबद्दल व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना खात्री असली पाहिजे. व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी स्वकौशल्य व क्षमतेची जाणीव निर्माण केली पाहिजे व सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढे कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना आहेत की कर्मचाऱ्यांनी इतर व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. इतरांचे निरीक्षण व इतरांच्या स्वभावाचे आकलन याबाबत नेहमीच वस्तुनिष्ठ असले पाहिजे. स्वतःच्या कृतीसाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बाहेरील माहिती व इतरांच्या भावना यांना जाणीवपूर्वक प्रतिसाद द्यावयास हवा. कोरडी सहानुभूती न दाखविता दुःखात सहभागी झाले पाहिजे. या होत्या कर्मचाऱ्यांसाठीच्या सूचना. तर आता व्यवस्थापकांसाठी काही सूचना सांगितलेल्या आहेत. त्यात की व्यवस्थापकांनी कनिष्ठ वर्गाशी बोलताना आपले विचार व भावना नेहमी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. व्यवस्थापकांनी इतरांच्या मतांचा सन्मान केला पाहिजे किंवा इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. भावनांचे उपयुक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याची काळजी घ्यावयास हवी. इतरांचे विषय व आवडीनिवडी यात रस घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वतःमध्ये व कनिष्ठ वर्गामध्ये जास्त आत्मविश्वास व स्वनियंत्रण निर्माण केले पाहिजे. राग, चिडचिड, अतिशय काळजी अशा नकारात्मक भावनांवर व्यवस्थापकांना नियंत्रण ठेवता आले पाहिजे. या होत्या व्यवस्थापकांसाठी असलेल्या सूचना. आज आपण तिसऱ्या प्रकरणातील रूमचा संप्रेषण सिद्धांत, त्याचप्रमाणे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये, तसेच कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेचे काय महत्त्व आहे, तसेच भावनात्मक बुद्धिमत्तेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांसाठी व व्यवस्थापकांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.